राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांना एक खूप मोठा जोरदार राजकीय धक्का बसलेला आहे। तो धक्का म्हणजे काय आहे तर त्यांनीच बनवलेला किंवा त्याने संस्थापक म्हणून भूमिका बजावलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या नावासहित आणि निशाणीसहित राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे असलेल्या अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगानं घेतलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जो निर्णय घेतला गेला त्याहीपेक्षा अधिक धक्कादायक असं या निर्णयाचं वर्णन करावं लागेल। याचं कारण असं आहे तर शिवसेना या पक्षाची स्थापना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, ते आपल्यामध्ये हयात नाहीत आणि कदाचित ते कारण किंवा तशी परिस्थिती असताना उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणं आपण समजू शकतो, पण पक्षाचा संस्थापक हयात असताना शरद पवारांसारख्या नेत्याच्या हातून पक्ष आणि चिन्ह जाणं हे सगळंच क्लेशदायक आहे अशी भावना आणि प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी म्हणजे शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। प्रत्यक्ष पक्षाचा संस्थापक हयात असताना या स्वरूपाचा निर्णय येणं याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातले राजकीय विश्लेषक आणि जितेंद्र आव्हाड किंवा शरद पवारांबरोबर राहिलेले जे काही चिमुटभर आमदार आहेत त्या सगळ्यांनाच हा धक्का देणारा निर्णय आहे। तर दुसऱ्या बाजूला नागालँडचे 7 आमदार, त्याचप्रमाणे राज्यसभेचा 1 खासदार, लोकसभेचे 2 खासदार आणि 45 आमदार 41 आमदार हे अजितदादा यांच्या गटात असल्याचं स्पष्ट करत निवडणूक आयोगानं दिलेला हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारा ठरू शकेल असंच दिसतंय। या निर्णयामुळे जे काही घडलेलं आहे किंवा हा संपूर्ण अजितदादांचा जो नवा पक्ष म्हणजे अर्थात त्यांना मिळालेला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ या सगळ्याचा जर आपण विचार केला तर शरद पवारांसमोर आता एक नवी राजकीय लढाई येऊन ठेपलेली आहे। याचं कारण असं आहे की जितेंद्र आव्हाडांसारखे नेते किंवा आमदार असं म्हणतायत की शरद पवार हेच आमचं नाव आहे आणि हाच आमचा पक्ष आहे। आता बहुधा पुन्हा एकदा पवारांना हे स्पष्ट करावं लागेल किंवा सिद्ध करावं लागेल की शरद पवार हीच महाराष्ट्रातली पहिल्या क्रमांकाची ताकद आहे। याचं कारण असं आहे की आजपर्यंत जवळपास 5 वेळा शरद पवारांच्या हातून त्यांच्याकडे असलेलं चिन्ह जाण्याची घटना त्यांच्या राजकीय आयुष्यात आणि इतिहासात घडलेली आहे। पण आता मात्र पक्षाचा संस्थापक हयात असताना आणि त्याचं पक्षावरती नियंत्रण असताना जी गोष्ट निवडणूक आयोगानं केलेली आहे ते पाहिल्यानंतर देशभरातले नागरिक आणि राजकीय जाणकार त्याचप्रमाणे राजकीय चिकित्सा बाळगणारे नागरिक हे देखील चक्रावून जातील। चंदीगड मध्ये घडलेल्या घटनेचा म्हणजे महापौर पदाच्या निवडणुकीच्या बाबतीत घडलेल्या घटनेचा उल्लेख करत सरन्यायाधीशांनी लोकशाहीची हत्या अशा स्वरूपाचं विश्लेषण या प्रकाराबद्दल केलं होतं आणि तो प्रकार किंवा ती घटना ताजी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतचा हा निर्णय निवडणूक आयोगानं दिलेला आहे। त्यामुळे सगळ्यांनाच चक्रावून गेल्यासारखं झालेलं आहे। खरं पाहता निवडणुकीच्या आधी अशा स्वरूपात अजितदादांकडे पक्ष, निशाणी आणि नाव या सगळ्या गोष्टी येणं हे मात्र काहीसं आव्हानात्मक आहे आणि या आव्हानाचा सामना आता शरद पवार वयाच्या 83व्या वर्षी कसा करतात आणि येणाऱ्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीच्या आधी अजित पवार कसा करतात हे बघणं खूपच औत्सुक्याचं ठरणार आहे।